जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी पोलिसांची दमदार कारवाई, चोरीचा छडा, दोघांना अटक. नवीन पीआय सत्यवान हाके ॲक्शन मोडवर. हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ गावातील झेंडा चौक परिसरात दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या चोरीच्या घटनेचा हुपरी पोलिसांनी यशस्वी छडा लावला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुषार अण्णासो पुजारी यांच्या तात्या मेन्सवेअर या दुकानाच्या गोडाऊनचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 88,200 रुपया किमतीचे कपडे चोरी केले होते. या घटनेनंतर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कणेरी तलाव परिसरात सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: प्रमोद विश्वास वडर, राहणार हुपरी; हातीम इस्माईल मुल्लाणी, राहणार करवीर. आरोपींकडून 30,700 रुपया किमतीचे कापड तसेच 40,000 रुपया किमतीची दुचाकी असा एकूण 70,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर भारतीय न्यायदंड संहितेच्या कलम 305 अ, 301(3), 301(4) अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, गुन्हे शोध पथक प्रमुख विकास शिंदे, साताप्पा चौहान, दत्तात्रय बांगर, युवराज कांबळे तसेच होमगार्ड यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. प्रतिनिधी सागर पाटीलसह. पोलीस स्टेशन हुपरी येथे फेब्रुवारीमध्ये रेंदाळ येथे कपडा दुकान फोडून 88,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन येथे आमच्या DB पथक एक स्थापन केलं होतं. त्यांना काल गोपनीय बातमीदार माहिती मिळाली असे 2 इसम यात यांनी चोरी CCTVच्या आधारे यात चोरी केलेली अशी शक्यता आहे. त्या अनुषंगाने आमचे DBचे प्रमुख शिंदेसाहेब व त्यांच्यासोबत अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा आरोपीचा शोध घेतला आणि सदर आरोपी आम्हाला कणेरी येथून सदर पथकाने ताब्यात घेतून त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर हा गुन्हा केल्याचे कबूल केले व त्यांच्याकडून आतापर्यंत एक मोटरसायकल आणि 30,000चा मुद्देमाल असा एकूण 70,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे. पुढील तपास चालू असून लवकरच अतिरिक्त जो आणखी काय मुद्देमाल आहे तो आम्ही ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करीत आहोत.